मी 2 ओळी गाते. मी जास्त आज गाणार नाही कारण मला संधी झालेली आहे. रहना बीती जाए शाम ना आए, रहना बीती जाए शाम ना आए, निंदिया ना आए, निंदिया ना आए, रहना बीती जाए शाम ना आए, रहना बीती जाए. पुढचा नियुक्ती पत्र आहे विशाल सूर्यकांत जाधव, उपाध्यक्ष पुणे शहर. तिसरं जे आहे ते शिवानंद बाळासाहेब पाटील, संघटक सचिव पुणे शहर. म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे. पुढचं जे नियुक्तीपत्र आहे ते संघटक सचिव पुणे शहर माननीय शिवानंद बाळासाहेब पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. कार्यक्रमाचे सन्मान ज्यांच्या या ठिकाणी आज त्यांनी आपल्याला हे उपलब्ध करून दिलेलं त्यांचं कॉलेज त्यांना खूप चांगलं ओळखतं असे संस्थापक अध्यक्ष श्री खंडेराय प्रतिष्ठान बालेवाडी पुणे माननीय गणपतराव बालवडकर हे पुणे जिल्ह्यामधील बालेवाडी तालुका हवेली गावाचे शेतकरी कुटुंबातले असून त्यांच्या वडिलांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर त्यांनी ठेवला. त्यांनी बालेवाडी ग्रामपंचायत सरपंच म्हणूनही काम केलं आणि बालेवाडी गावामध्ये अनेक विकास कामही त्यांनी केली. बालेवाडी गाव त्यांनी प्रकाश झोतात आणलं. तसंच गरीब परिस्थितीत असताना सुद्धा सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळावी या हेतूने बालेवाडी गावात श्री खंडेराव प्रतिष्ठानच्या माध्यमातून CM इंटरनॅशनल स्कूलची निर्मिती केली. जनतेच्या मुलामुलींना KG पासून महाविद्यालयापर्यंतचं शिक्षण त्यांनी उपलब्ध करून दिलं. पुणे जिल्ह्यात आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय असं कार्य आहे. असे आजचे आपले सन्मान पुरस्कर्ते माननीय गणपतरावजी बालवडकर ज्यांनी खूप मोठं समाजकार्य शिक्षणाच्या द्वारे आपल्या समोर आणलेलं आहे. मी केदारे साहेबांना विनंती करते की त्यांनी बालवडकर सरांचा सन्मान करावा. जरा जोरदार टाळ्या होते कारण आपण त्यांच्या संकुलात आज बसलेलो आहोत आणि हे एवढं सोपं नाहीये की एखाद्या सामाजिक संस्थेसाठी किंवा कामासाठी असं संकुल देणं. असं खूप खूप धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या खूप कमी पडतात. पुढे कर. हसतमुख असतात आणि अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व आहे. मी तर त्यांना माझी मैत्रीणच मानते. पहिल्या भेटीनंतरच आमचा एकमेकांशी एवढे चांगले संबंध झाले. अशा राष्ट्रीय उपाध्यक्षा सांस्कृतिक आणि कला क्षेत्र
सांस्कृतिक क्षेत्रात गेली 20 ते 25 वर्ष त्या कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्वतः नृत्यांगना म्हणून केली. त्यांनी बऱ्याचशा नृत्यांमध्ये भाग घेतला होता. आतापर्यंत शाहीर सगनभाऊ पुरस्कार, जेजुरीचा हा नामांकित पुरस्कार आहे, त्यांनी त्याला सन्मानित केलं गेलं होतं. रणरागिणी बालगंधर्वचा ऑल आर्टिस्ट वेलफेअर असोसिएशनचाही पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्या स्वतः डीएड असून सामाजिक आणि कला क्षेत्रात अग्रेसर आहेत. महाराष्ट्र आणि इतर राज्यात सगळीकडे त्या मोठ्या मोठ्या इव्हेंट शोज करतात. त्यांच्याबरोबर बरेचसे चित्रपट अभिनेत्री त्यांच्याबरोबर ते कार्यक्रम करतात आणि त्या नाट्य निर्माता आणि दिग्दर्शक असून प्रेम करूया खुल्लम खुल्ला या कॉमेडी नाटकाच्या बुलेट ट्रेन मधील कलाकारांना घेऊन त्यांनी स्वतः त्या नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आहे. व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा नुकताच लॉकडाऊन नंतर पुण्यामध्ये प्रयोग झाला होता आणि असा प्रयोग त्यांनी बालगंधर्वाला स्वतः फुल केला. करोनाच्या काळामध्ये सर्व कलाकारांचे जे काही हाल होते त्या कलाकारांना आर्थिक आणि बाकीची मदत म्हणजे जे काय खाण्यापिण्याचं साधन वगैरे जे काय होतं ते पुढे येऊन त्यांनी ते काम केलं आणि किट वाटपही केलं. अशा आजच्या सन्मान मूर्ती सौ सुजाताताई भाटे यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. सौ सुजाताताई भाटे जरा एकदा जोरदार टाळ्या. आजचा हा जो कार्यक्रम आपण सादर करतो आहोत याचे जे लाईट्स आणि साऊंड आपण बघतो आहोत ते त्यांचे पती विलास भाटे यांनी केलेला आहे. जरा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, कारण कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करायचं असतं ते आम्हा कलाकारांना माहिती आहे की ते किती कठीण असतं आणि ते सादरीकरण करायचं असतं. त्यामुळे मी त्यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या म्हणतो. कुमारजी ढवळे हे भारत सरकार सणांचा सत्कार करतायत. यानंतर ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्यांना सन्मान चिन्ह दिली जाते. क्या बात है. व्यासपीठावर यावं, साहेब त्यांचा सन्मान करतील. जोरदार टाळ्या वाजवायच्या. सगळ्यांनी जोरात परत पहिल्यासारखं जोरदार टाळ्या वाजवून बच्चे कंपनीला बक्षिसं हवी आहेत ना, मग जरा जोरदार टाळ्या वाजवू दे. नरेश डाळिंबे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. नरेशजी डाळिंबे. तसंच किरण सूर्यवंशी सांगली यांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. शशिकांतजी चव्हाण यांनाही नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय.
या ठिकाणी भैरवनाथ शेरखानी हे आज आपल्याला भैरवनाथजी आज आपल्याला आपल्याकडे जरा वेळेचा अभाव आहे, त्यामुळे जरा फास्ट लोकांना खूप दूर दूर जायचं या आहे. ठिकाणी ज्यांचं काम करणारे आपले भैरवनाथ शेरखाने हे नाट्यगृहामध्ये असून यांचं सर्वात सुप्रसिद्ध असं नाटक म्हणजे वादळ या क्रांतीचे नागपूर विदर्भामध्ये हाऊसफुलचा बोर्ड घेणारे हे पहिले आपले नाट्यगृहामध्ये सरांसाठी जरा जोरदार टाळ्या, कारण आज त्यांनी आपल्याला लाभलेले आहेत परीक्षक म्हणून. अरे हा दुधे इनामदार सर राहिले, त्यांच्या वाड्यावरती आपण गेलो होतो देव माणूस बघायला. दुधे सर या या व्यासपीठावर या. जरा जोरदार टाळ्या त्यांच्या वाड्यामध्ये वाडीला देव माणूस या सिरियलचं त्याच्यावरती शूटिंग चालू आहे आणि खरंच खूप खूप धन्यवाद साहेब. खूप छान वाटलं होतं जेव्हा आम्ही इथे आलो होतो. काही दिवसांनी यांचा वाडा शिरवरती नवीन चित्रपट तयार होणार आहे यांच्या वाड्यावर. शशिकांत ठोकले आणि आठवले सर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. सगळ्या वयोगटातल्या आपल्या स्पर्धकांनी तयार राहायचंय. कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता पटापट येऊन सन्मानचिन्ह घ्यायचे. आता आपला वयोगट 5 ते 8 सन्मान चिन्ह घ्यायला मी आमंत्रित करते पूर्वा हेमंत फलके. पूर्वा हेमंत फलके, आराध्या राजेश हळंदे, स्वरा प्रदीप ओझरकर, लवकर यांच्या स्टेजवर आणि सन्मान वैष्णवी वाळवेकर. पूर्वा हेमंत फलके, पूर्वा हेमंत फलके, पूर्वाचं अजून एक कौतुक करावं असं वाटतं की स्केटिंग मध्ये तिला 3rd प्राइज मिळालेलं आहे. जरा जोरदार टाळ्या पूर्वासाठी. आराध्या राजेश हळंदे, स्वरा ओझरकर, स्वरा ओझरकर, अनन्या अमर कनोजिया, अनन्या अमर कनोजिया, वैष्णवी मिलिंद वाळवेकर, अनन्या अमर कनोजिया, कार्यक्रमाची सुरुवात जिने केली होती आर्या किरण घोलप आणि जान्हवी केतन घोलप. आहेत का दोघी जणी?
चव्हाण, दीक्षा अमर पंडित आणि श्रुती चव्हाण. त्याच्यानंतर रोहन पंडित, नेत्रा पवार यांनी ते येऊन उभं राहायचं. रोहन पंडित, नेत्रा पवार यांनी ते येऊन उभं राहायचं. गौतमी केदारी आणि तनया गंगाळे यांनी फोटो काढण्यासाठी इथे यायचे. ज्यांना सन्मान चिन्ह मिळालेली नाहीये त्यांनी सन्मान चिन्ह घ्यायचे. सर फोटो काढायला बोलावले मी त्यांना ग्रुप डान्स. सौम्या कांबळे, पूर्वा कापसे. आता वैष्णवी लोखंडे, सोनाक्षी सप्ताळे, दीक्षा सप्ताळे, दिव्या सप्ताळे, वैभवी लोखंडे, आशा परमार आणि सुनीता दोलवणे या ग्रुपने पटापट इथे यायचे. पटापट. त्याच्यानंतरचा जो ग्रुप होता तो सोनाक्षी सप्ताळे आणि वैशाली, पूर्वा आणि सौम्या. प्रिंजल चव्हाण आणि पूर्वा कापसे. खूप अभिनंदन आणि आभार. प्रिंजल चव्हाण, आरोही वळंदे, आरोही वळंदे. रडू रडू येते वाटतं आरोहीला. नागेश पालेकर यांना मी व्यासपीठावर याची विनंती करते. की आपण रंगमंचावर यायचं आहे. एज ग्रुप 5 ते 8 हा वयोगट ज्याच्यात आपण स्पर्धा घेतली होती त्यातलं तिसरं पारितोषिक आराध्या हलांडे हिला जात आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हॅलो. 5 ते 8 वर्षा वयोगटातला जो तिसरा ही आराध्याला तिसरं बक्षीस मिळाले 5 ते 8 वयोगटाचं. तिसऱ्या जोरात काय होतं त्याच्यासाठी.
आणि 1000 रुपयाचं रोख पारितोषिक तिला मिळाले. जोरदार काय जवळ मीटरचे पैसे हा जा. पुढचं बक्षीस पुढचं दुसरं बक्षीस जे मिळालेलं आहे अनन्या. अनन्या तिला 5 ते 8 या अनन्या वयोगटातील कनोजिया. 5 ते 8 या वयोगटातील दुसरं बक्षीस हिला मिळालेलं आहे. आणि हिलाही या पाकिटामध्ये काहीतरी दिलेलं आहे आयोजकांनी. ते घरी जाऊन पाकिट खोलायचं. तो काढा. एक जोरदार टाळ्या वाजवा याच्यासाठी. आणि पहिलं बक्षीस 5 ते 8 या कोणाला मिळालं असेल? एनी गेसेस? पहिलं बक्षीस मिळालेलं आहे स्वराला. 5 ते 8 वयोगटातलं पहिलं बक्षीस त्याची मानकरी आहे स्वरा, जिने लल्लाटी भंडारावर डान्स केला होता. टाळ्या वाजवा जोरदार. हे स्वरा. हा आपला 5 ते 8 वयोगट होता. आता दुसरा गट 9 ते 15 आहे. 9 ते 15 या वयोगटातील सोलो डान्सेस. या वयोगटातलं तिसरं बक्षीस आहे तन्मया. जरा जोरदार टाळ्या. ही छोटी छोटी मुलं आहेत आपल्या समोर, त्यांनी आज डान्स सादर केलेला आहे. तन्मया तनया 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 हिला 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस. जोरदार टाळ्या वाजवा तनयासाठी. तसंच दुसरं बक्षीस ज्याला तिला मिळालेलं आहे ते आहे सौम्या कांबळे. ठसकेदार लावणी तिने सादर केली होती अशी ही सौम्या. जोरदार टाळ्या वाजवा. खूपच छान तिने डान्स केला होता. आणि पहिलं पारितोषिक ज्यांना मिळत आहे, कोणाला मिळालं असेल? एज ग्रुप 9 ते 15 कोणी सांगू शकतं का? पूर्वा कापसे. तिची एक्सप्रेशन अतिशय सुंदर होती स्टेजवरती आणि कायम हसत होती ती. खूप छान वाटत होता तिचा डान्स. जरा जोरदार टाळ्या होऊन होते. पहिल्या नंबरचं बक्षीस आहे ग्रुप डान्स ची पारितोषिकं आता आपण सांगणार आहोत. त्याच्यातलं तिसरं पारितोषिक आहे दीक्षा आणि सृष्टी. श्रुती दीक्षा आणि श्रुती. दीक्षा आणि श्रुती यांना ग्रुप डान्स मधलं 3रं पारितोषिक झालंय. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी द्याव्यात आपण. दुसरं बक्षीस ज्यांना जात आहे त्या आहेत सौम्या आणि पूर्वा. सौम्य आणि पूर्वा. दोघींनी कपडे पण सेम घातलेले आहेत आणि दोघींनी अतिशय उत्तम असा परफॉर्मन्स दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या. त्यांची आजी सकाळपासून इथे येऊन बसलेली आहे. त्यांनी हात दाखवले. ते खूप खुश झाले. त्यांना खूप बरं वाटतंय की त्यांच्या नातीला बक्षीस मिळालेलं आहे. खूप खूप आभार. कुणाची मुलगी आहे? कुणाची मुलगी आहे ही? मागची कुणाची आहे ना? कुणाल माझा मित्र आहे. गायक कुणाल त्याची मुलगी. मला माहिती होतं तक्रार. अच्छा ठीक आहे. पहिलं पारितोषिक आहे ग्रुप डान्स. कोणाला मिळालं असेल? पहिलं पारितोषिक आहे गौतमी आणि तनया. बेस्ट कोरिओग्राफ बाय द कोरिओग्राफर. जरा जोरदार टाळ्या. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ग्रुप डान्स मधील पहिलं पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. जोरदार टाळ्या पाहिजे गौतमी आणि तनया यांच्यासाठी. मस्त छान डान्स केला होता. जोरदार टाळ्या. धन्यवाद. एक पात्री प्रयोग
एक पात्री प्रयोग, एकच पात्र होतं ते आणि एकच सन्मान चिन्ह घ्यायला येते. झालं, त्याला दिलं सन्मान चिन्ह दिलं. श्री नाव आहे त्याचं. ठीक आहे, आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळूया. सगळ्या स्पर्धेतल्या विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रम 5-10 मिनिटात संपवणार आहोत आणि या कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत आणि सगळ्यांनी थांबा जरा. राष्ट्रीय कार्य अधिकारी राहुल तर कार्यक्रम संपल्यानंतर कृपया फोटो काढा. आता घाई होईल, सगळ्यांना खूप लांब लांब जायचं आहे, त्यामुळे फोटो सगळ्यांनी नंतर काढले तरी चालतील. महाराष्ट्र नियुक्ती झालेली आहे, त्याचं नियुक्तीपत्र केदारी साहेब देतात. शबीर ब्रिगेडियर अध्यक्ष संतोष जाधव हे इथे आहेत आज आणि त्यांना केदारी साहेबांचा सत्कार करायचा आहे आणि आवाज कमी करायचा आहे. छोट्या मंडळींना विनंती आहे की थोडा आवाज कमी करायचा आहे. ज्यांना ज्यांना पारितोषिक आणि सन्मान चिन्ह मिळालेली आहे त्यांचा एक ग्रुप फोटो आभार प्रदर्शन झाल्यानंतर करण्यात येणार आहे. काका 2 मिनिटं इकडे बघा. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा